नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं, त्याच्यानंतर संसदेकडे जो काही मोर्चा निघाला, त्याच्यावरून जे सगळे नाटकबाजी झाली, मारहाण झाली, जे काही व्हायचं ते झालं. त्याचा आता तिसरा टप्पा म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची नेहमीप्रमाणे उशिरा ट्यूब पेटली, त्यांना साक्षात्कार झाला आणि ते आता 21-22 दिवसाच्या सुट्टीनंतर परदेशातून इकडं वापस आले होते, किंवा उलटं म्हणूयात त्यांचा देश जो आहे तो बाहेर आहे. ते सध्या भारताला भेट दिली म्हणजे परदेशी दौऱ्यावरती आहेत. आणि अचानक त्यांना साक्षात्कार झाला की अरे आता आपण काहीतरी केलं पाहिजे, संसदेचं अधिवेशन सुरू होते. म्हणून ते उठले आणि पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन काँग्रेसच्या बाकीच्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना घेऊन बसले. आम्ही तर टीका नेहमीच करतो, पण मला दुसरा मुद्दा उपस्थित करायचा. जंतर मंतरवरती जोपर्यंत विद्यार्थ्याचं आंदोलन होतं तेव्हा त्या आंदोलनाचं जे काही स्वरूप होतं, रस्त्यावर बसणे, रस्ता रोखणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, रेल्वे रोको करणे, हे आम्ही चळवळीमध्ये केलेले. ज्यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष राजकीय सत्ता नसते, येण्याची शक्यता नसते, जे राजकीय पक्ष म्हणून त्याची आयडेंटिटी नसते, अशा सगळ्यांनी हे मार्ग अवलंबणे मी समजू शकतो. अगदी आम्ही कितीही विरोध केला तरी किसान मोर्चाच्या नावाखाली म्हणून जो काय धिंगाणा एक वर्षभर घातला, तोही एक वेळ मान्य आहे. मला आश्चर्य दुसऱ्या गोष्टीचं आहे. राजकीय पक्ष जेव्हा ज्यांना संसदेमध्ये प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेले, कोणी असो, मग ते सत्ताधारी असो की विरोध असो, मी याच्यामध्ये फरक करत नाही. आत्ताचे सत्ताधारी उद्या विरोधात जाऊन बसतील आणि आत्ताचे विरोधक सत्तेवरती बसल्याच्या नंतर परत हा प्रश्न आला तरी मी त्यांच्यासाठी हेच म्हणेल, सगळे राजकीय पक्ष की ज्यांना तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये निवडून दिलेले, देशभरामध्ये कुठं ना कुठंतरी त्यांच्या वाट्याला सत्ता आलेली आहे, मग ती अगदी ग्रामपंचायतमधली, नगरपालिकेतली असो, राज्यातली असो की केंद्रातली असो, किंवा एखाद्या मोठ्या आघाडीचे तुम्ही घटक असो, कोणी असो, ज्या कोणाला प्रत्यक्ष लोकांनी निवडून देऊन त्या सभागृहामध्ये बसवलेलं आहे, मग ह्या सगळ्यांनी परत रस्त्यावर कशासाठी उतरायचं? जे राजकीय पक्ष नाही आहे त्यांचं मी आंदोलनं समजू शकतो. म्हणून मी 2 उदाहरणं दिली की आत्ताचं जे आंदोलन असो, किंवा आमच्या शेतकरी चळवळीचं असो, किंवा अजून दुसरं म्हणजे अण्णा हजारेचं आंदोलन असो, हे सगळे तुम्ही त्यांना विरोध करा, त्यांना पाठिंबा द्या, तरी त्यांच्याकडे एक नैतिक प्रत्यक्षामध्ये आधार आहे की बाबा आम्ही तर काही राजकीय पक्ष नाही आहेत, आम्हाला कुठल्याही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहेत, अशा पातळीवरती आम्ही फक्त एवढंच काम करू शकतो, हे ठीक आहे. मग खरं तर हा सगळा प्रश्न पूर्णपणे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन उभं राहिलं, ज्या पद्धतीनं त्याचा प्रतिसाद मिळत गेला, कमी जरी असला तरी त्याचा प्रतिसाद देशभरातूनही मान्य करावा लागेल. मी त्यांचा टीकाकार आहे. अभिजित दिपके असो, सोनम वांगचुक असो, ह्यांनी ज्या पद्धतीनं जे काही केलं त्याच्याचं माझं पूर्णपणे त्याच्यावरती आमची टीकाच राहिलेली आहे, राहणारही आहे. मुद्दा तो नाही, पण त्यांना निदान एक नैतिक अधिकार तरी आहे, कारण की ते राजकीय पक्ष नाहीत. काँग्रेस जनता पार्टी म्हणायला म्हणू दे, प्रत्यक्षात अजून निवडणूक आयोगाकडे काही ते नोंदल्या गेलेले नाही आहेत. पण जेव्हा समाजवादी पक्ष यांना पाठिंबा देतो, त्याच्यानंतर आम आदमी पक्ष तिथे येऊन घुसतो, त्याच्यानंतर काँग्रेसवाले असे समोर जाऊन बसतात पंतप्रधानांच्या घरासमोर, काय लावले हे? तुम्हाला प्रत्यक्ष संसद हा एवढी मोठं हत्यार दिलेलं आहे ना, आणि आज तर संसदेमध्ये भारताच्या इतिहासात नव्हता इतक्या मोठ्या संख्येनं विरोधक आहेत. प्रत्यक्ष आकड्यामध्ये 234 इतका आकडा विरोधकांकडं. आता त्याच्यातले खासदार फुटले वगैरे ते नंतरची गोष्ट आहे. अगदी ह्या म्हणजे कुठले पश्चिम बंगालचे निकाल लागायच्या आधीपर्यंतची गोष्ट, किंवा आम आदमी पक्ष, पण ते तिकडं राज्यसभेमध्ये त्यांचे जे 7 खासदार जेव्हा उठले आणि भाजपमध्ये गेले, पण ते राज्यसभेमध्ये असल्यामुळे मी त्याचा उल्लेख करत नाही. आत्ता सध्या लोकसभेमध्ये 234, आणि आता काही जरी आकडा कमी झाला असं म्हणलं तरी जवळपास 200च्या इतकी त्यांची संख्या आहे. संसदेमध्ये तुम्हाला सगळे संसदीय हत्यारं उपलब्ध आहेत. तुम्हाला तुमच्या संख्येप्रमाणे जर वेळ द्यायचा म्हटलं तरी तुम्हाला 40% इतका वेळ आज मिळतो आहे एकूण वेळाचा. मग ह्याचा काही सदुपयोग न करता, यापूर्वीसुद्धा आज राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं म्हणजे काल जी नौटंकी केली परवा पंतप्रधानाच्या घरासमोर बसण्याची, याच्या आधी पण तुम्ही त्या संसदेच्या पायऱ्यावर बसून उपराष्ट्रपतीची नक्कल काय करायला कोणी, त्याच्यानंतर तुम्ही राहुल गांधी त्याचा व्हिडिओ काय करायला लागलात, तुम्ही त्या रवनीत सिंग बिट्टू, मला वाटतं तुमचाच खासदार असलेल्या आणि आता भाजपमध्ये गेलेला, त्याचे कशी प्रत्यक्ष संसदेच्या दरवाजामध्ये गद्दार म्हणून तुम्ही त्याला कशी हेटाळणी करायला लागलात. संसदेमध्ये तर मारामारी, धिंगाणे, कागद फेकणे हे सगळं चालू आहे. पुन्हा असं म्हणलं ते म्हणतात की बाबा जेव्हा भाजप विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा तो काय करतो, आम्ही त्याच्यावर टीका करतो ना. भाजपचाही हा संसद चालू न देणे हा विरोधकांचा अधिकार कसा आहे, ही जी वक्तव्य तेव्हाची केल्या गेलेली सुषमा स्वराज असो
या सगळ्यांनी, तर त्याच्यामध्ये अरुण जेटली मला वाटतं अजून हे दोघं तिघं, नाही आमचा आक्षेपच आहे त्याला. संसद चालू द्यायची नाही म्हणजे काय गोष्ट आहे? आणि जर चालवायची नसेल तर संसद कशाला स्थापन केली? मग नुसतं धिंगाणा चालू द्या. रस्त्यावरून त्यानं कोणीतरी 10,000चा मोर्चा काढायचा, मी 20,000चा काढला म्हणजे मी जिंकलो. अजून कोणी 25,000चा मोर्चा काढला म्हणजे तो जिंकला. एकानं लाखाचा काढला तर तो आमच्या सगळ्यांचाच बाप बनला, असं म्हणायचं का? मग आता कसं काय मोजायचं? हे लोकशाही व्यवस्था आली कुठून? जुने सगळी राजपद्धती आणि बाकी सगळं हुकुमशाही सगळं बाजूला ठेवून सर्वसामान्य लोकांनी काही प्रतिनिधी निवडायचे की ज्यांनी एकत्र बसून ही चर्चा करावी. ते नंतर नालायक निघाले का काय हे तुम्हाला सगळं 5 वर्षाच्या नंतर हिशोब करता येईल. 5 वर्षाच्या मधल्या काळामध्ये दिलेल्या वैध मार्गाशिवाय दुसरं काहीच करता येत नाही. तुम्हाला आंदोलन करण्यासाठी, रस्त्यावर उतरण्यासाठी जे जे काही वैध मार्ग उपलब्ध आहेत, वेळा दिलेल्या आहेत, कुठल्या मार्गाने जायचं ठरवलेलं आहे, तिथपर्यंतच फक्त करता येऊ शकेल. मला याचं एक साधं उत्तर द्या तुम्ही, की जर तुम्हाला लोकशाही मार्गाने 140 कोटी लोकांना, त्यांना इतक्या लोकांना ते एका ठिकाणी बसता येत नाही म्हणून हे 543 निवडून दिलेले आहेत ना. मग आता हे जे 543 संसदेमध्ये बसलेले आहेत ते कमी पडलं म्हणून काय? जर तुम्हाला रस्त्यावर उतरायचं असेल तर आता मग ते 543 कशाला निवडून दिले? राजकीय पक्षांनी अशा पद्धतीचे आंदोलन करणं ह्याच्यावरती माझा आक्षेप आहे. बाकीच्यांनी आंदोलन करणं मी समजू शकतो. म्हणून मी उदाहरण दिलं की मला शेतकरी चळवळीतला अनुभव आहे. जे प्रत्यक्ष राजकीय पक्ष नाही, ज्यांची राजकीय पक्ष म्हणून प्रमुख अशी ओळख नाही, त्या सगळ्यांना त्यांच्या मागण्यासाठी असे सगळे अधिकार आहेत. दुसरी एक वाईट गोष्ट काय घडलेली, जे राजकीय पक्ष नाहीत ते आंदोलन करतात, पण तेही जेव्हा आंदोलनं स्पॉन्सर असतात ना, प्रायोजक असतात ना, तेव्हा त्याचं स्वरूप कसं होतं ते आत्ता आपण जंतर मंतरवरती बघितलं. तिथं जेवणाची खाण्याची सोय केलेली आहे, किंवा शाहीनबागच्या प्रकरणामध्ये भटारखाने उघडलेले आहेत, किंवा कृषी आंदोलनामध्ये वर्षभर जे काही सगळे तमाशे चालत होते आणि आंदोलनकर्त्याचे लगेच त्यांना मसाज करायला आणि त्यांना खाऊ पिऊ घालायला आणि काजू बदाम किसमिस खाऊ घालायला ह्याचे सगळे जे चित्र समोर आलेलं होतं. मी स्वतः 2010पर्यंत शेतकरी संघटनेच्या चळवळीतले जेव्हा अधिवेशनं बघितली, त्याच्यानंतर कुठलं मेजर अधिवेशन झालं नाही म्हणून 2010 म्हणतो. लोकांनी घरच्या भाकरी म्हणजे अक्षरशः जेव्हा मुक्कामाला ते निघायचे आणि कुठे रात्र व्हायची, 3 दगडाची चूल मांडून उघड्यावरती तवा ठेवलाय, त्याच्यावरती कुठली तरी बाई भाकरी थापते आहे, त्याच्यानंतर तसंच त्या एखाद्या बगोन्यामध्ये पिठलं केलं जातं आणि तिथं ते खात आहेत लोक. किंवा नदी कुठं लागल्याच्या नंतर त्या नदी पात्रामध्ये बायकांनी माणसांनी आंघोळी केल्यात आणि धोत्र लुगडे वाळात घातलेले ते वाळेपर्यंत थांबून तेच घालून पुढे गेली. हे चित्र मी स्वतः बघितलेले 2010 पर्यंतची गोष्ट आहे. चळवळीमध्ये उत्स्फूर्तपणे लोक कुठून येतात? अगदी मी शेवटचं मोठं अधिवेशन मेळावा जो होता शरद जोशींच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं शेगावला, त्यावेळेस शेकडो काय अक्षरशः 3.5-4 लाख इतके लोक जमा झालेले होते ग्रामीण भागात. ह्या ज्या सगळ्या महिला आणि पुरुष वेगवेगळ्या गावांनी येत होते, रस्त्यात आम्ही जेव्हा बघितलं शेगावच्या दिशेनं जात असताना मोठी एखादी गाडी केली, लोक उतरायचे, त्यांच्याबरोबर पीठ असायचं, त्यांच्याबरोबर डाळ असायचं, बेसन असायचं, ते बेसनाचं ते पिठलं केलेलं असायचं, मिरच्या कांदा ठेचा केलेला असायचा, तव्यावरच्या भाकरी आणि तिथं नदीमध्ये आंघोळी. हे उत्स्फूर्त असतं. आपल्याकडं जरांगेच्या आंदोलनाचे सगळ्यांनी तमाशे बघितले की आम्ही गरीब आहोत हे सांगण्यासाठीच्या अधिवेशनं मोर्चे कसे श्रीमंतीचे निघाले होते. गाड्यांचं प्रदर्शन, बायकांच्या साड्यांचं दागिन्यांचं प्रदर्शन, पुरुषांचे ते चकचकीत ड्रेस वगैरे सगळे ही आंदोलनं होती. ही अशी आंदोलन कसं काय उत्स्फूर्त असतील आणि कशी काय टिकतील? शरद जोशी आमचे नेते, त्यांचं देहावसन होऊन 11 वर्ष झालेत, अजूनही मी त्यांचे फोटो लोकांच्या देवघरात बघतो. अजूनही हा बिल्ला पाहिल्याच्या नंतर ग्रामीण भागात मी विशेषतः या मंदिराच्या चळवळीत फिरतो, तेव्हा एखादी बाय बापडी जुना माणूस आदरानं जवळ येतो, हाताला हात घेतो, आपल्या घरात येऊन चहा पाचतो. काही ओळख नाही, पाळख नाही, नातं नाही, गोत नाही, पण फक्त हा बिल्ला दिसल्याच्या नंतर इतका प्रभाव उत्स्फूर्त आंदोलनाचा टिकून असतो. नेतं जसं ते धाडसाचं होईल माझं विधान, पण तरी जबाबदारीनं करतो. शिवाजी महाराजांच्या माघारी 28 वर्ष लोक लढले. 1680ला महाराजांचा मृत्यू झाला आणि 1707मध्ये औरंगजेब गेला. 27-28 वर्ष जनता लढत होती राजा नसताना. आज लढणं ठीक आहे, ताकद नाही कमी झाली, पण मी आजही 11 वर्ष झाले शरद जोशी गेल्याच्या नंतर सुद्धा फक्त एका बिल्ल्याची ताकद आहे, तो दिसल्याच्या नंतर लोक कशा आपुलकीने, ही उत्स्फूर्तता असते. ही उत्स्फूर्तता अगदी काही प्रमाणामध्ये अण्णाच्या आंदोलनामध्ये सुद्धा होती. आजही काही अगदी जुने गांधीवादी होते किंवा आमच्या भागामधले सेवा दलवाले, काँग्रेस सेवा दलवाले सुद्धा जुने लोक,
ज्यांचा गांधीवरती विश्वास होता. राष्ट्रसेवा दलाचे असे निष्ठावंत लोक आहेत. कम्युनिस्ट चळवळीतले अजूनही मी असे लोक बघतो की निष्ठा चळवळीमध्ये होते, उत्स्फूर्त होत्या, त्यांच्या प्रतिक्रिया. आता तर कुठे त्यांची सत्ता नाही, कुठे त्यांना पदं नाहीत, कुठं साधा नगरसेवक म्हणून पण निवडून येत नाही. पण आजही जेव्हा कम्युनिस्ट चळवळीतले निष्ठावान जुने कार्यकर्ते किंवा आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष होता, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष एक नाही, म्हणजे महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला कम्युनिझमचा देशी अवतार म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. आजही त्याचे निष्ठावान घराणे मी बघतो. ही उत्स्फूर्तता होती. ते तर राजकीय पक्ष असून त्यांच्या मागं अशा पद्धतीनं लोक राहिले. ही जी आंदोलनं राजकीय पातळीवरती गेलेली आहेत ती वाईट आहे. आणि जी उत्स्फूर्तपणे राजकीय नसलेली म्हणतो त्यांनाही कोणीतरी असं स्पॉन्सर केल्यामुळे त्याचंही स्वरूप बिघडून गेलेलं आहे. त्याच्यावरची उसंतवाणी. राहुलची ट्यूब उशिरा पेटते, नको त्या खेटते चूक जागी. पंतप्रधानांच्या बसले दारात, व्यवस्था घोरात पडली. करावया मजा, होते परदेशी, इकडे स्वदेशी धिंगाणा हा. मोदीच्या दारात वेगळे धरणे, वेगळी धोरणे काँग्रेसची. पडलेली फूट इंडी आघाडीत, गेले बिघाडीत सत्ता कारण. संसदेत आता करतील दंगा, तोच नाच नंगा कुतर्काचा. कांत अनुभवे सत्ताधारी सुज्ञ, विरोधक आज्ञ अजूनही, विरोधक आज्ञ अजूनही. आता हे राहुल गांधी आणि ते सगळे संसदेत धिंगाणा घालणार, मूळ मुद्दा समोर येऊ देणार नाहीत. मग सरकार शेवटच्या टप्प्यामध्ये जे जे काही विधेयकं मंजूर करायचे ते घाईघाईने मंजूर करून घेणार आणि नंतर परत हे पुन्हा बाहेर राहून बोंबलणार की सरकार कसं हुकुमशाही पद्धतीनं वागतं आहे म्हणून. आणि पुन्हा आता जे चित्र विचित्र समोर आलेलं आहे ते म्हणजे की ह्या काँग्रेस जनता पार्टी त्या आंदोलन जंतर मंतरवरती का निदर्शनं चालू येऊन प्रत्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानाच्या घरासमोर जाऊन बसलेले. म्हणजे इंडिया आघाडी ते एक वाक्यता नाही. हे सगळे उठले आणि त्या सोनम वांगचूक आणि अभिजित दीपकेला का नाही पाठिंबा दिला? बरं उलट नाही द्यायचं तर सगळ्यांनी म्हणून एका ठिकाणी बसायचं ना. दीपके आणि वांगचूक बाजूला ठेवा. तुमचं ह्याच्या संदर्भातलं जे काही धोरण होतं त्यांचे प्रवक्ते तोंडवरती करून आता म्हणाल की आम्ही तर आधीपासून गुंज नावाचा जो कार्यक्रम सुरू केला होता, दीपके वगैरे नंतर आले. बरं ठीक आहे, मग तुमच्या तरी व्यासपीठावर सगळे विरोधक आले का? आत्ता सध्या या शिक्षण आणि बाकीच्या याच्यामध्ये ठीक आहे, त्यांनी काय केलं, वांगचूकने आणि दीपकेनी बाजूला ठेव. सगळे विरोधक एका ठिकाणी आलेले आहेत आणि ते बसलेले आहेत पंतप्रधानाच्या दरवाजासमोर. असं तरी घडलं का? DMKनं तर तुम्ही त्यांना धोका दिल्यामुळे ते आधीच बाजूला गेलेले आहेत. ममताकडे काही ताकदच उरलेली नाहीये. त्याच्यातल्या अखिलेशला थोडीफार आशा आहे, तो तिकडे जातो आणि इकडे जातो तळ्यात मळ्यात, कारण की त्याला माहिती आहे फक्त पूर्णपणे काँग्रेसच्या बरोबर राहिल्यानं फायदा नाही आणि काँग्रेसला नाही म्हणल्यामुळे फायदा नाही. गले की हड्डी नावाचं एक हिंदीमधलं वाक्प्रचार आहे. उगलते न काय बने, निगलते न बने. आतही जात नाही बाहेरही पडत नाही, असं ते काँग्रेसचं त्यांच्यासाठी होऊन बसलेले गले की हड्डी. बघूयात पुढं काय होतं ते. पण ह्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांचं काय होईल, त्याचा काय निकाल लागेल, म्हणजे प्रत्यक्ष त्या प्रश्नाच्या बाबतीत ती तर गोष्ट वेगळीच. पण विरोधकांमध्येच फूट पडलेली स्पष्टपणे सगळ्यांना दिसून आली, तेही संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावरती. आणि दुसरं म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका असताना विरोधक एकत्र नाही आहेत, हे चित्र समोर आलेलं जे विरोधकांसाठी अतिशय घातक आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज.